श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर वटपौर्णिमा आलेली आहे आणि प्रत्येकाचा चेहरा तर प्रत्येकाला वाटतं की आपण सुंदर दिसावं. तर चला, पार्लरमध्ये न जायची काहीच गरज नाही. आपण घरच्या घरी जो चेहऱ्यासाठी पॅक आहे तो बनवणार आहोत. तर त्यासाठी इथं आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे. आता ते आपण याची जी पेस्ट आहे ती बनवून घेणार आहोत. तर इथं आता मी जी पेस्ट आहे पिठाची, डाळीच्या आणि हळदीची, तर ती आपण चेहऱ्याला लावून घेऊया. तर चला, मस्तपैकी जसं आपण ब्लीच करतो तसं त्याच प्रकारे आपल्याला हा जो पॅक आहे तो चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे आणि 10 ते 15 मिनटं चेहऱ्यावरती ठेवायचा आहे. लगेच तुम्हाला आपला जो चेहरा आहे तो टवटवीत असा दिसेल. तर चला, आपण पूर्णपणे जो चेहऱ्याला जो पॅक आहे तो लावून घेऊया. तुम्हाला गळ्याला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. फक्त जेव्हा तुम्ही पॅक लावाल तेव्हा तुम्हाला जास्त बोलायचं नाही. तर आता पूर्णपणे मी थोडासा मानेलाही लावून घेत आहे आणि पॅक लावल्यानंतर तुम्ही 5, 10, 15, 20 मिनटं कोणतंही काम, तुमचं जे राहिलेलं काम आहे ते करू शकता. तर चला, आता जिथं जिथं राहिलेलं आहे तिथं तिथं मी पॅक हा लावून घेत आहे. आणि तुम्हाला या पॅक साठी कुठलीही वस्तू विकत आणण्याची गरज नाही, कारण हे सर्व साहित्य आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतं आणि प्रत्येकाच्या घरात हे जो पॅक आहे ते बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते असतंच. यात काही विशेष नाही आणि प्रत्येक गृहिणीसाठी हा खूप छान असा पॅक आहे. तर खरंच तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर काही फरक वाटलाच तर मला सांगा. तर चला, आता पूर्णपणे आपला जो पॅक आहे तो लावून तयार झालेला आहे आणि आता पॅक सुकल्यानंतर आपण त्याला धुवून टाकणार आहोत. तर चला, आता भेटूया सुकल्यानंतर. आणि आता तुम्ही इथं बघू शकता आपला पॅक पूर्णपणे सुकलेला आहे आणि आता मी तुम्हाला चेहरा माझा जो आहे तो धुवून दाखवते कसा दिसतो. तर असा चेहरा आपला दिसतो. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.